नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण MCQचं रिव्हिजन बघणार आहोत। 1 ते 9 ऑक्टोबरचे जे MCQ आहेत ते आपण रिवाइज करूयात। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आपला पहिला प्रश्न आहे बघा, दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृद्ध दिवस साजरा केला जातो, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे। माद्रिद इंटरनॅशनल प्लॅन ऑफ ॲक्शन 2002 नुसार जागतिक वृद्ध व्यक्ती दिवस साजरा केला होता, हे चुकीचं आहे। माद्रिद इंटरनॅशनल प्लॅनच्या आधीपासून हा साजरा होतो, सो अयोग्य आहे। आंबेडकर सोशल इनोव्हेशन इन्क्युबेशन मिशन अंतर्गत कशाचा समावेश होतो? अनुसूचित जातीच्या तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन देणं, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे। 2024पर्यंत 1000 नाविन्यपूर्ण कल्पनांना साकारण्याचा प्रयत्न करणे, हे स्टेटमेंट बरोबर आहे। दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत। नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचे अध्यक्ष पंतप्रधान असतात। ICMR NIN नुसार 19 ते 39 वर्ष वयोगटातील भारतीय स्त्री पुरुषाचे आदर्श वजन किती आहे? तर 55 ते 65 असं याचं उत्तर आहे। 2020च्या भारतीय वन्यजीव सप्ताहाचं संकल्पना सूत्र खालीलपैकी कुठलं आहे? तर ते संकल्पना सूत्र आहे पृथ्वीवरील सर्व सजीव टिकवणे, तर हे भारतीय वन्यजीव सप्ताहाचं सूत्र होतं। त्याच्यानंतर आजचे पुढचे प्रश्न बघा, चांदोबा मासिक हे मूळचे कोणत्या भाषेतील मासिक होते? तर तेलुगूमधलं होतं। जॉन फेनमन यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा। सौरडागांची शक्यता प्रथम व्यक्त केली, बरोबर आहे। उत्तर गोलार्धातील अरोरा ऑस्ट्रेलिस, तर इथं हे उत्तर गोलार्धामध्ये अरोरा बोरियालिस असतं आणि अरोरा ऑस्ट्रेलिस जे आहे ते दक्षिण गोलार्धात असतं, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे, फक्त अयोग्य आहे। शस्त्रक्रियेनंतर टाके घालण्यासाठी नॅनो फायबरचे वितळणारे धागे खालीलपैकी कोणत्या IITने बनवले आहेत? तर याचं उत्तर आहे मद्रास। राष्ट्रीय गुन्हे विभाग नोंद विभाग अहवाल 2002-2020 नुसार योग्य विधान निवडा। महिलांविरोधी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये घडले आहेत, अगदी योग्य आहे। महिलांविरोधी गुन्ह्यांचं सरासरी प्रमाण भारतापेक्षा महाराष्ट्राचं अधिक आहे, हेही बरोबर आहे। महिलांना विविध कारणांसाठी हत्येस प्रवृत्त करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे, हेही बरोबर आहे। बलात्कारानंतर महिलांची हत्या करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे, हेही बरोबर आहे। हे सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत आणि हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे। प्रत्येकाने हे स्टेटमेंट्स आणि एकंदरच राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग अहवाल 2020 संबंधीचे जे मुद्दे आहेत तर ते रिवाईज करून ठेवा, प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। 2019मध्ये लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण है ना कायद्यानुसार सर्वाधिक गुन्हे कोणत्या राज्यात घडलेले आहेत? तर महाराष्ट्रामध्ये ते घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे जो लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण कायदा आहे तर 2019मध्ये महाराष्ट्रात ते सगळे गुन्हे जास्तीचे आहेत। जागतिक नदी दिवसाची 2020ची संकल्पना नद्यांसाठी कृती करण्याचा दिवस अशी आहे, बरोबर। 2005 पासून जागतिक नदी दिवस साजरा होतो, हेही स्टेटमेंट बरोबर आहे, सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत। 2020 मधली रिव्हर ऑफ द इयर ठरलेली डेलावेअर नदी कोणत्या देशातली आहे? अमेरिका। त्याच्यानंतर पिण्याचे पाणी, वापरलेले पाणी, पाऊस, वापरात येणारे पाणी याचं एकात्मिक व्यवस्थापन, याला वन वॉटर अशी संकल्पना आहे। जसं वन हेल्थ आहे बघा, तसं हे वन वॉटर आहे। मला एक सांगा बरं, वन हेल्थ काय असतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। वन हेल्थवर पण प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत येत्या काळामध्ये। ICCच्या 2020च्या ऑक्टोबर मधील क्रमवारीनुसार भारतीय महिलांचा क्रिकेट संघ एकदिवसीय 2020मध्ये अनुक्रमे कोणत्या क्रमांकावर आहे? तर एकदिवसीयमध्ये दुसरा आणि 2020मध्ये तिसरा क्रमांक। अटल बोगदा कुठं आहे? तर तो हिमाचल प्रदेशमध्ये आहे। त्याच्यानंतर पुढचे प्रश्न बघा, अटल बोगद्यात बिनचूक विधान निवडा। बोगद्याबाबत समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंचीवरील महामार्गावरचा जगातला सर्वात लांब बोगदा आहे, बरोबर। तर हे स्टेटमेंट योग्य आहे। काराकोरममध्ये नाही आहे, हा पीरपंजालमध्ये आहे। मार्गिकाचा आकार घोड्याच्या नालीसारखा आहे, तर हेही बरोबर आहे, सो आणि क। शौर्य क्षेपणास्त्राबद्दल बिनचूक विधान निवडा। भारताच्या K-15 क्षेपणास्त्राचं जमिनीवरचं रूपांतर आहे, बरोबर। मारक क्षमता 700 ते 1000 आहे, बरोबर। 5000 किलोग्रॅम वजन वाहून नेण्यास सक्षम आहे, तर हे चुकीचं आहे ना। तर याच्यामध्ये जे उत्तर आहे ते फक्त आणि ब आहे। एकंदरीतच याच्यावरूनच लक्षात येतं हे एक्झॅगरेट केलेलं आहे। बेलारूस देशाला सामायिक सीमा नसलेला देश कुठला? तर तो चीन आहे ना। एकंदरीत तुम्ही जर नीट बघितलं तर त्याच्यावरून लक्षात येऊन जातं की बेलारूस चीनचा संबंध नाही। मानेने युद्ध करणं नेकिंग कुठल्या प्राण्याशी संबंधित आहे? जिराफ। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये पुष्पा भावे यांचा सक्रिय सहभाग होता? दलित पॅन्थर, स्त्रीवादी, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वदेशीचा काही एक संबंध नाही आहे, त्याच्यामुळे अ ब क ही याची उत्तरं आहेत।
है ना, स्वदेशी 1905, त्याच्यावरूनच ते क्लिअर होतं. हिपॅटायटिस सी विषाणू संशोधनास 2020चं वैद्यकशास्त्राचं नोबेल जाहीर झालेलं आहे. बरोबर. हिपॅटायटिस सी हा असाध्य नाही, साध्य आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. हिपॅटायटिसमध्ये सीमध्ये मूत्रपिंडाचा कर्करोग होतो, तर यकृताचा होतो, त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे, फक्त अयोग्य आहे. माधवी बुच या खाजगी क्षेत्रातून सेबीच्या पूर्णवेळ नियुक्त झालेल्या पहिल्या महिला सदस्य आहेत. 2020मध्ये माधवी बुच यांची नियुक्ती झाली. तर ॲक्च्युली यांना दुसऱ्यांदा 2020मध्ये जे ती मुदतवाढ मिळाली, त्याच्यामुळे 20मधली नियुक्ती नाही आहे आणि त्याच्यामुळेच ही न्यूज होती. आणि त्या खाजगी क्षेत्रातून सेबीच्या पूर्णवेळ पहिल्या महिला सदस्य आहेत. ग्रीन न्यू डील हे कशाशी रिलेटेड आहे? अमेरिका आणि युरोपियन युनियन. सो आणि क याचं उत्तर जे आहे ते ग्रीन न्यू डील. केन्झो तकाडा हे फॅशनशी संबंधित आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. केन्झो तकाडा कशाशी संबंधित आहे? फॅशन. त्याच्यानंतर IUCNच्या यादीमध्ये जिराफ असुरक्षित गटात मोडतात. बरोबर. जिराफ नैसर्गिक अधिवासात केवळ आफ्रिकेत सापडतात, हेही बरोबर आहे, दोन्ही योग्य आहे. पुढचे प्रश्न बघा. भौतिकशास्त्राचं 2020चं नोबेल कृष्णविवरांच्या संशोधनात दिलं गेलं, हेही बरोबर आहे. आणि भौतिकशास्त्राचं 2019चं नोबेल विश्वाची उत्क्रांती आणि बाह्य ग्रहांच्या शोधासाठी एक्झो प्लॅनेट, तर हेही स्टेटमेंट बरोबर, दोन्ही योग्य. ट्रॅप्ड सरफेसेस ही जी संकल्पना आहे ती रॉजर पेनरोज यांनी मांडलेली आहे. रॉजर पेनरोज यांनी पेनरोज ट्रायंगल ही पण एक संकल्पना मांडली आहे. बिश्केक जे आहे ते किर्गिस्तानशी संबंधित आहे. गुपकर घोषणा जी आहे तर ती जम्मू काश्मीरशी संबंधित आहे. गुपकर घोषणा काय आहे? गुपकर डिक्लेरेशन की 370 परत आणणं आणि ती सगळी पूर्वस्थिती आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी. 80 डे बॅटल कशाशी संबंधित आहे? तर उत्तर कोरियाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर डॉक्टर नितीन करीर समिती कशाशी संबंधित आहे? तर ती झोपडपट्टी निर्मूलन. अश्विनी कुमार हे हिमाचल प्रदेशमधून पहिले CBIचे संचालक होते, हेही बरोबर आहे. अश्विनी कुमार नागालँड मिझोराम नाही आहे हे, तर हे मिझोरामच्या जागी कुठलं राज्य आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, पण मिझोराम नाही आहे, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ऑप्टिकल ट्विझर, तर हा शोध कुणी लावलेला आहे? तर डॉक्टर आर्थर आश्किन यांनी हा लावलेला आहे ना, प्रकाशाचा चिमटा. त्याच्यानंतर भैयाराम यादव यांना बुंदेलखंडचा वृक्षपुरुष म्हटलं जातं, बरोबर आहे. 40,000 वृक्षांचं वन त्यांनी उभं केलं, हेही स्टेटमेंट बरोबर आहे, दोन्ही बिनचूक आहेत. 2020चे रसायनशास्त्राचे नोबेल जनुकीय कात्रीच्या तंत्रास दिले गेले, बरोबर आहे. पहिल्यांदाच असं होतं आहे की 2 महिला शास्त्रज्ञांना रसायनशास्त्राचं नोबेल दिलं जातं आहे, तर हेही बरोबर आहे. आणि क्रिस्पर तंत्रज्ञान, Cas9 तंत्रज्ञान केवळ माणसात नाही आहे, तर हे इथं माणूस आणि प्लांट्स म्हणजे झाडंसुद्धा याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे हे पहिले आणि ब हे योग्य आहे. त्याच्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत बघा. लुईस ग्लुक या कवयित्रीबद्दल बिनचूक विधान निवडा. 2020चं साहित्याचं नोबेल जाहीर झालं, बरोबर. जर्मनीच्या नागरिक नाहीत, अमेरिकेच्या आहेत. फर्स्ट बॉर्न, द हाऊस ऑन मार्शलँड त्यांचे काव्यसंग्रह आहेत, हेही बरोबर आहे. नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या 16व्या महिला साहित्यिक आहे, हेही बरोबर आहे. सो अकड असं हे उत्तर आहे, ब चुकीचं आहे. रामविलास पासवान यांच्याबाबत योग्य विधान निवडा. 2000मध्ये लोक जनशक्ती पक्ष स्थापन केला. लालू प्रसाद यादव त्यांना हवामानशास्त्रज्ञ म्हणत असेल, तर हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. 8 वेळा लोकसभेवर गेले, हेही बरोबर आहे. 6 पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवलं, हेही बरोबर. सर्व स्टेटमेंट योग्य आहे. अविनाश खर्चीकरांबद्दल बिनचूक विधान निवडा. बंदिवान मिया संसारी या चित्रपटाद्वारे ते चित्रपटसृष्टीत आले होते, हेही बरोबर आहे. आणि जुन्या नाटकांचं ध्वनिचित्रमुद्रण करून ते लोकांना उपलब्ध करून देण्याचं श्रेय त्यांना जातं, तर हेही योग्य आहे. नियमितपणे चर्चेत असणारी 13वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर भारत, श्रीलंका, किर्गिस्तान, जर्मनी याच्यापैकी ही श्रीलंकेशी संबंधित आहे. आता हा जो प्रश्न आहे तो नीट लक्षात ठेवायचा, कारण बऱ्याचदा असं होऊ शकतं की घाईगर्दीमध्ये आपण आपल्या घटनादुरुस्तीच्या चक्करमध्ये हे उत्तर देऊ शकतो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की इंडो लंका अकॉर्ड जे आहे की 1987मध्ये जो करार झाला होता, तर तेही न्यूजला होतं, तर तेही फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बेसिकली जे काही सिंहली आहे, मेजॉरिटी पीपल, आणि तमिळ लोकांचं जे काही हित आहे त्याच्यासंबंधीचा हा मुद्दा आहे. जन आंदोलन अभियान जे आहे ते कशाशी संबंधित आहे? स्वच्छ भारत मिशन, भ्रष्टाचार, करोना, प्रदूषण. तर जन आंदोलन मिशन जे आहे तर ते करोनाशी संबंधित आहे. आणि याच्यामध्ये जे आहे की आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी ते लॉन्च केलं, आणि याच्यामध्ये बेसिकली जन आंदोलन, लोकांनी काळजी घेणं आणि त्या सगळ्या गोष्टी बेसिक महत्त्वाच्या आहेत. सो अशाच पद्धतीने आपण जे काही MCQ आहेत ते रिवाईज करत राहू.
तर दुसरा एक महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे की तुम्ही या गोष्टी स्वतःहून रिवाईज करणं फार गरजेचं आहे. परत परत गोष्टी रिवाईज कराल, प्रश्न सोडवाल तर ते जास्त बेनिफिशियल असतं. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.